सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2026-27च्या अंदाजपत्रकासंदर्भातील विभागनिहाय चर्चेला सोमवारी 23 मार्चपासून प्रारंभ झाला असून छत्रपती राजर्षी शाहू महाराज जिमखाना इथं यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, भाजपच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर महापालिकेच्या नियोजनानुसार 23 मार्च ते 29 मार्च या कालावधीत विविध विभागांच्या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा होणार आहे। पहिल्या दिवशी कर आकारणी व कर संकलन विभाग तसंच भूमी व मालमत्ता विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। या पुढील दिवसात मंडई व कोंडवाडा, आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम परवाना, विद्युत, सामान्य प्रशासन, उद्यान, सार्वजनिक आरोग्य अभियंता, विविध झोन, परिवहन, प्राथमिक शिक्षण मंडळ तसंच महिला व बालकल्याण, पशुवैद्यकीय व दिव्यांग कल्याण आदी विभागांवर टप्प्याटप्प्यानं चर्चा करण्यात येणार असून सोलापूर शहराच्या विकासासाठी हे अंदाजपत्रक अत्यंत महत्त्वाचं असून प्रत्येक विभागानं पारदर्शकतेनं आणि जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे। नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी नियोजनबद्ध निधीचा वापर करून विकास कामांना गती दिली जाईल असं महापौर विनायक कोंड्याल यांनी बोलताना स्पष्ट केलं। पालिकेतील 26-27 अंदाजपत्रकीय सभा प्रत्येक खात्याची या ठिकाणी बैठक आयोजन केलेलं आहे। सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन जे काय आपल्याला जमीन बाजू असेल, खर्च बाजू असेल त्याचा या ठिकाणी आढावा बैठक आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि 30 तारखेला येत्या बजेट बोर्ड अंदाजपत्रकीय सभा 30 तारखेला या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तरी सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन आपल्याला याचा लाभ घेण्यात यावा असं विनंती करतो, आवाहन करतो। सर्वसाधारण सभा या ठिकाणी 30 तारखेला आपण काढलेली आहे। 30 तारखेला 11:30 वाजता या ठिकाणी आपण काढलेले आहे। बैठकीदरम्यान विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच नागरिकाभिमुख धोरणांद्वारे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयानं काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला।